ओके, या लेक्चरमध्ये आपण बघूया वायरिंग करण्याआधी आपण कशासाठी कुठली वायर वापरायची. म्हणजे आपण जर डी सी वायरिंग करत असू तर डी सी वायरिंगमध्ये लाल कलरची वायर ही पॉझिटिव्ह टर्मिनलसाठी वापरली जाईल आणि ब्लॅक वायर म्हणजे काळी वायर ही निगेटिव्ह टर्मिनलसाठी वापरली जाईल. ही डिफेज 2 वायर सिस्टीम झाली. डिफेज डी सी डी सी वायरिंगमध्ये 3 वायर सिस्टीमसाठी इथे लाल आणि पिवळी वायर पॉझिटिव्ह आणि लाईनसाठी वापरली जाईल. डी सी 3 वायर सिस्टीमसाठी लाल आणि पिवळी वायर, लाल वायर पॉझिटिव्हला आणि पिवळी वायर तुमच्या लाईनसाठी वापरली जाईल आणि ब्लॅक वायर ही निगेटिव्हसाठी वापरली जाईल. त्यानंतर ए सी वायरिंगसाठी बघितलं तर ए सीमध्ये सिंगल फेज वायरिंग असेल तर आपण रेड, येलो, ब्ल्यू यापैकी कुठलाही एक कलर, म्हणजे जनरली आपण रेड कलर फेजसाठी वापरतो आणि ब्लॅक कलर न्यूट्रलसाठी वापरतो, ग्रीन कलर, हिरवा कलर अर्थिंगसाठी वापरतो. सिंगल फेज वायरिंगमध्ये या तीनापैकी एक रेड, येलो किंवा ब्ल्यू, लाल, पिवळा किंवा निळा याच्यातल्या एक कलर, जनरली आपण लाल कलर वापरतो सिंगल फेज वायरिंगमध्ये, न्यूट्रलसाठी काळा कलर वापरतो आणि अर्थिंगसाठी हिरवा कलर वापरतो. 3 फेजसाठी 3 फेज असतात म्हणून 3 कलर, लाल, पिवळा आणि ब्ल्यू. रेड, येलो, ब्ल्यू हा फेजसाठी, न्यूट्रलसाठी ब्लॅक वायर आणि अर्थिंगसाठी ग्रीन वायर वापरली जाईल. म्हणून 3 फेज वायरिंग जी आहे हे त्या फेजची नावं आहेत RYP. R फॉर रेड, Y फॉर येलो, B फॉर ब्ल्यू. ओके, ठीक. आता बघूया आपण वायरिंग करताना, मग वेदर ती कमर्शियल वायरिंग असेल किंवा घरगुती वायरिंग असेल, यासाठी कुठलं साहित्य लागतं जनरली बघूया आपण. विविध प्रकारचे मटेरियल वापरलं जातं, ते मटेरियल काय काय ते बघूया. वायरिंगसाठी लागणारी सामग्री. सगळ्यात पहिल्यांदा काय लागेल तर वायर आणि केबल. आता फार पूर्वीपासून वायरचे प्रकार आपण बघायला गेलो तर वायरच्या प्रकारामध्ये वेगवेगळे प्रकार वापरले जातात. आपल्या जुन्या जमान्यामध्ये बघितलं असेल तर पहिली वायर एक पांढऱ्या कलरची वायर वापरली जायची, ती होती CTS, कॅब टायर शीथेड असं त्याला म्हणतात, CTS वायर. ओके, या CTS वायरमध्ये पांढऱ्या कलरचं बाहेरचं आवरण असायचं, त्याच्या आतमध्ये एक रबरचं इन्सुलेशन असायचं आतमध्ये, त्याच्या आतमध्ये कंडक्टर असायचं. दुसरी वायर आली त्यानंतर VIR, व्हल्कनाइज्ड इंडिया रबर, ही नंतर वायर आली, व्हल्कनाइज्ड इंडिया रबर. याच्यामध्ये एक इन्सुलेशन, रबरचं इन्सुलेशन असायचं आणि त्याच्या आतमध्ये कंडक्टर असायचं. त्यानंतर आता आपण सगळी जी वापरतो ती असते, कुठली असते, PVC, पॉली व्हिनायल क्लोराईड, पॉली व्हिनायल क्लोराईड. काय व्हायला लागलं, जुन्या जमान्यामध्ये जी वायर होती CTS वायर किंवा VIR वायर, ह्या वायरवरती वातावरणाचा परिणाम खूप व्हायला लागला. जास्त दिवस जर वायर ही ओपन राहिली तर उष्णता, पाऊस, आर्द्रता, थंडी याच्या सगळ्यामुळे वरचं इन्सुलेशनचे तुकडे पडायचे, त्यामुळे ह्या वायरचं लाईफ कमी झालं. तसंच व्हल्कनाइज्ड इंडिया रबरचं काय झालं, VIR वायरचं, की जास्त टेम्परेचरला रबर वितळायला लागला. जर काय प्रॉब्लेम झाला, फॉल्ट झाला
जास्त करंट जर कंडक्टरमधून जात असेल तर रबर वितळायला लागला. म्हणून त्यावर शोध लावून PVC वायर आजकाल सगळीकडे वापरली जाते. PVC म्हणजे पॉलिव्हिनाइल क्लोराईड. हे असे कसं केमिकल आहे की ह्याच्यावर वातावरणाचा उष्णतेचा लवकर परिणाम होत नाही, त्यामुळे वायरचं लाईफ जास्त आहे. म्हणून आजकाल आपण सगळेजण वापरतो PVC वायर. कुठली? PVC, पॉलिव्हिनाइल क्लोराईड. ओके. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजच्या वायर येतात. जुन्या जमान्यामध्ये 1.18ची वायर यायची, 3.20ची वायर यायची, 7.20ची वायर यायची. आता येतात 1 mm², 1.5 mm², 2.5 mm², 4 mm². अशा साईजमध्ये ह्या वायर्स आपल्याला उपलब्ध आहेत. 4 mm², 6 mm², 8 mm². ज्याप्रमाणे करंट कॅरिंग कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे वायरची साईज ठरवली जाते. ही मल्टी स्टँड वायर आहे आणि ह्या सिंगल स्टँडर्ड वायर आहे. ओके. 1.18मध्ये 1 कंडक्टर असणार, 3.20मध्ये 3 कंडक्टर असणार, 7.20मध्ये 7 कंडक्टर असणार. आणि ही त्या वायरची कंडक्टरची जाडी आहे. 18 गेज, 20 गेज, 20 गेज. ओके. 1.18 म्हणजे 1 कंडक्टर 18 गेज, 3.20 म्हणजे 3 कंडक्टर 20 गेज आणि 7.20 म्हणजे 7 कंडक्टर 20 गेजची वायर. म्हणजे प्रत्येक तारी 20 गेजची असेल. ह्या 3.20मध्ये प्रत्येक तारी 20 गेजची असेल. 1.18मध्ये ही तार असेल 1.18ची. याच्यावर सोल्युशन म्हणून मग ह्या वायर आल्या 1.1 mm², म्हणजे त्याची जाडी 1 mm² असणार आहे, जी 18 गेजच्या जवळपास असेल. 1.5 20 गेजच्या जवळपास असेल. 2.5 3.20च्या वायर साईज जर पिळला कंडक्टर 3 तर त्याची जाडी आणि ह्याची जाडी सेम होईल. 4 mm², 7.20 जवळ जाईल. याच्यापेक्षा मोठी 6 mm², 8 mm², 10 mm², या प्रकारे साईज वाढली जाते. ओके. तर जनरली ह्या केबल वापरल्या जायच्या. आता फक्त आपण PVC वापरतो. PVCमध्ये त्यातला कंडक्टर जो असेल तो कॉपर असेल किंवा ॲल्युमिनियम असेल. दुसरं आपण वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे स्विचेस वापरतो. वेगवेगळ्या प्रकारचे स्विचेस वापरतो. स्विचेस म्हणजे बटणं, आपण जे म्हणतो ज्याला म्हणतो बोर्डवर वापरतो, ज्याने आपण लाईट चालू बंद करतो ते स्विचेस. ह्याच्यामध्ये पहिला आहे SP म्हणजे सिंगल पोल. त्याला आपण दुसरं नाव आहे 1 वे. ओके. आपण साधा स्विच घेतला त्याला जर दोन टर्मिनल असतील तर तो सिंगल पोल असेल. दुसरा डबल पोल. ओके. म्हणजे हा 2 वे म्हणता येईल याला. या स्विचला 3 टर्मिनल असतात. अशी त्याची रचना असते. 1 2 3. हा मधला मेन टर्मिनल असतो. मेन इथे येते आणि ह्या ठिकाणी आपण लोडचे कनेक्शन करू शकतो. हा स्विच जर वर दाबला तर वरच्या साईडने सर्किट चालू होईल, खाली दाबला तर खालच्या साईडने सर्किट चालू होईल. म्हणून याला 2 वे स्विच म्हणतात. ओके. आपण जनरली जिना वायरिंगमध्ये हा प्रकारचा स्विच वापरतो. त्यानंतर दुसरा येतो ICDP बघतो आपण. ह्याला आयर्न क्लॅड डबल पोल स्विच म्हणतात. आयर्न क्लॅड डबल पोल म्हणजे हा जनरली मेन स्विचसाठी हा वापरतात. तो खटक्याचा बघितला ना, लोखंडाचा असतो, खटकावर उचलतात आणि मग तो ICDP. त्यामध्ये 2 फ्यूज असतात. याच्यामध्ये 2 फ्यूज असतात, एक फेजसाठी एक न्यूट्रलसाठी. ओके. असाच दुसरा येतो ICTP. हा आयर्न क्लॅड डबल पोल आहे. हा आयर्न क्लॅड ट्रिपल पोल झाला. याच्यामध्ये 3 फ्यूज असतात 3 फेजसाठी आणि न्यूट्रल लिंक वेगळी दिलेली असते. ओके. त्यानंतर बघतो आपण मेन स्विच बघतो आपण, जो प्लॅस्टिकचा असतो, त्याला एक बटन असतं, ते आपण ऑन ऑफ करतो. त्यानंतर बेल पुश बघतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे बेल पुश, बेलसाठी वापरतात ते. त्यानंतर बेड लाईट स्विच बघतो आपण. बेड लाईट स्विच
त्यानंतर फ्लॅश स्विचेस असतात. आता फ्लॅश स्विचेस आपल्याला जास्त बघायला मिळत नाही. फ्लॅश स्विच या प्रकारचे स्विचेस हे वायरिंगमध्ये वापरले जातात. सिंगल पोल, वन वे, टू वे, ICDP, ICTP, बेल पुश, बेडलाईट स्विच, त्यानंतर मायक्रो स्विचेस आता येतात, ते वापरले जातात. त्यानंतर लोड कनेक्ट करण्यासाठी म्हणजे ट्यूबलाईट, फॅनचं वायरिंग करायचं असेल तर आपण डायरेक्ट फॅन किंवा ट्यूबलाईट सर्किटला जोडत नाही, ते एका उपकरणा थ्रू जोडतो. त्याला म्हणतात सिलिंग रोज. त्याला म्हणतात सिलिंग रोज. आपल्या वरती सिलिंगला असतात, फॅनच्या इथे वगैरे वगैरे बघा तुम्हाला बघायला मिळते. हा सिलिंग रोज असतो. हा 2 वे असतो किंवा 2 प्लेट असतो, 3 प्लेट असतो. ओके, त्याला 2 प्लेट असतात, 3 प्लेट असतात. म्हणजे आलेला त्याला 2 टोकं असतात. म्हणजे अशी प्लेट असेल त्याला 2 कनेक्शनसाठी जागा असतात. आलेली वायर इथे जोडतात आणि इथून मग आपण ट्यूबला किंवा दुसऱ्या कशालाही फॅनला ते कनेक्शन करू शकतो. ओके, अशी प्लेट असते. गोल असतो तो सिलिंग रोज. त्यानंतर आपण वापरतो सॉकेट. याच्यामध्ये 2 पिन सॉकेट येतात, 3 पिन सॉकेट येतात. त्यानंतर मल्टीप्लग, सॉकेट येतात. ओके, हे झाले सॉकेट. याला सॉकेट आउटलेट म्हणतात. म्हणजे ह्याच्यात आपण पिन टाकून कुठले उपकरण त्याला जोडू शकतो. हे सॉकेट आउटलेट. ठीक आहे. त्यानंतर प्लग, ज्याला आपण पिन टॉप म्हणतो, जे आपण सॉकेटमध्ये घालतो ते याच्याप्रमाणेच 2 पिन, 3 पिन येतात. DP प्लग येतो, म्हणजे इंडिकेटरचं. त्याला 15 अँपिअरची प्लेट म्हणतो आपण, ती प्लेट येते. स्विच सॉकेट येतात. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण बल्ब लावण्यासाठी वापरतो, ते म्हणजे होल्डर. वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्प होल्डर वापरतो. वी यूज डिफरंट टाइप्स ऑफ लॅम्प होल्डर्स. ओके. लॅम्प होल्डरमध्ये जनरली बॅटन, अँगल, पेंडंट, बायोनेट, एडिसन, या प्रकारचे होल्डर जनरली वापरले जातात. त्यातला बायोनेट आणि एडिसन हे आता जनरली हे सर्वसाधारणपणे वापरले जात नाही. एडिसन होल्डर हा टेस्ट लॅम्पसाठी जो पितळी होल्डर असतो त्याला एडिसन होल्डर म्हणतात. हा एडिसन होल्डर टेस्ट लॅम्पसाठी वापरला जातो. ओके. बॅटन होल्डर जनरल होल्डर आपला असतो, असा होल्डर असतो, त्याला असे इथे होल्डरचं गॅप असतो, स्ट्रेट असतो. अँगल होल्डर जो असतो त्याला अँगल दिलेला असतो असं. ओके. पेंडंट होल्डर म्हणजे आपण टेम्पररी वायरिंगसाठी वायरला जो होल्डर जोड़तो काळ्या कलरचा वगैरे, तो पेंडेंट होल्डर. जो हम लोग वायर को जैसे हम टेम्पररी कंदील, दिवाली में कंदील टांगते समय उसको इस्तेमाल करते हैं हम लोग. कहीं आपको टेम्पररी लाइटिंग देना है तो सॉकेट में पिन डाल के दूसरी छोर पे होल्डर लगा के हम लोग बल्ब टांग देते हैं, उसको पेंडेंट होल्डर बोलते हैं. ओके. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूज वापरले जातात. फ्यूज ह्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन आहे तो किटकॅट फ्यूज. किटकॅट फ्यूज म्हणजे त्याला एक बेस असतो आणि त्याच्या आतमध्ये तो फ्यूज फिट होतो. ह्याला हा रिवायरेबल फ्यूज आहे. ह्याला किटकॅट किंवा रिवायरेबल असं म्हणतात. ओके. की ह्याची आपण बघितलं तर असं त्याला एक बेस असतो.
अशा प्रकारची रचना असते आणि इथे फ्यूज याच्यासाठी जागा असते केलेली आणि त्याच्यावरती आपण बसवतो तो आपला जनरल फ्यूज बसवतो आपण. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या? हां, तर हा किटकॅट फ्यूज. दुसरा येतो HRC. HRC याला हाय रप्चरिंग कॅपॅसिटी असं म्हणतात. हा कार्ट्रिज टाईपचा फ्यूज आहे. हा कार्ट्रिज टाईपचा फ्यूज आहे. म्हणजे किटकॅट फ्यूज कसा असतो, त्याचा बेस आणि आपण हे एकत्र बसवू शकतो आणि काढल्यानंतर त्याची वायर जळली असेल तर वायर आपण स्क्रूने गुंडाळतो आणि परत तो फिट करतो. HRC फ्यूज हा एका नळीमध्ये बसवलेला असतो. असं अशी नळी असते, असे दोन त्याला हे काढलेले असतात आणि याच्या आतमध्ये तार फ्यूज वायर टाकलेली असते आणि याच्या सभोवती केमिकल पावडर पसरलेली असते. केमिकल पावडर पसरलेली असते जेणेकरून जर हाय कॅपॅसिटी करंट याच्यातून गेला तर आणि ही फ्यूज वायर जळली तर त्याचा ब्लास्ट होईल. तो ब्लास्ट म्हणजे स्पार्क तयार होईल आणि तो स्पार्क आतल्या आत जिरून जावा, भिजावा म्हणून याच्या आतमध्ये केमिकल पाउडर असते. क्यों ऐसा क्यों किया होता है? इसको कार्ट्रिज में क्यों रखा जाता है? क्योंकि हाई करंट रेटिंग पे ये कार्ट्रिज HRC फ्यूज़ इस्तेमाल होता है. अगर इसका फ्यूज़ ब्लोन अप जलता है तो उससे एक स्पार्क पैदा होगा, एक ब्लास्ट होगा. वो ब्लास्ट हमारे आँखों को तकलीफ दे सकता है. उसके लिए अगर ये स्पार्क होता है तो वो स्पार्क, ये केमिकल पाउडर जो इसकी साइड में डाल दिया जाता है तो केमिकल पाउडर वो स्पार्क, वो ब्लास्ट एब्सॉर्ब कर लेता है. दैट्स वाई इट इज़ कॉल्ड HRC फ्यूज. ओके. थर्ड वन इज ड्राईड फ्यूज. नाव लक्षात ठेवा फक्त याचं, ड्राईड फ्यूज. ओके. इसके बाद में सेफ्टी इक्विपमेंट में आते हैं हम लोग. सेफ्टी इक्विपमेंट्स, पहला आता है MCB. फ्यूज भी सेफ्टी में आता है. फर्स्ट फ्यूज, सेकंड MCB, मिनिएचर सर्किट ब्रेकर इसको बोलते हैं. मिनिएचर सर्किट ब्रेकर मतलब अगर ज़्यादा करंट उसमें पास हो जाएगा तो वो अपने आप ट्रिप होके सर्किट को डिस्कनेक्ट कर देगा. ओके. अभी फ्यूज बघितले आपण. ते फ्यूजचे प्रकार इथे बघा तुम्हाला दिसतील, मी दाखवते पुस्तकात. इथे तुम्हाला दिसतो हा रिवायरेबल फ्यूज, याला किटकॅट फ्यूज म्हणतात. ओके. Okay, let's see. रिवायरेबल फ्यूज और किटकॅट फ्यूज. ओके. दुसरा बघतोय आपण कार्ट्रिज फ्यूज. म्हणजे हा हाय कॅपॅसिटी आहे. याच्यामध्ये एंड कॅप्स आहेत, फ्यूजिंग एलिमेंट दिसते, इंडिकेटर आहे आणि सिरेमिक पावडर आहे. ओके. म्हणजे याच्यामध्ये ब्लास्ट तयार झाला तर ते सिरेमिक पावडर ती शोषून घेईल तो. त्यानंतर आपण बघतोय, इथे बघतोय HRC फ्यूज. हा पण कार्ट्रिज फ्यूज आहे. ओके. याच्यात आतमध्ये सिलिका पावडर वापरली आहे. याच्या एंड ब्रासच्या आहेत, पितळेच्या आहेत आणि आतमध्ये तार दिसते, त्याला फ्यूजिंग एलिमेंट असं म्हणतात. आणि इथे आपण बघतोय हा ड्राईड फ्यूज आहे. ओके. हा दिसतोय तुम्हाला तो ड्राईड फ्यूज. क्लियर? ओके.
त्यानंतर पुढचा प्रकार बघतोय आपण मिनिएचर सर्किट ब्रेकर. आपल्या इथे तुम्हाला डायग्राम दिसतात दोन. MCB म्हणतात याला MCB असं म्हणतात. ओके, मिनिएचर सर्किट ब्रेकर. ओके, पुढचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.